तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही निघालो आहे भुईंजला, साताऱ्याच्या जरा पुढं. आणि तिकडं निघालो आहे कारण मामांच्या मुलाच्या जवळच्या मित्राचं लग्न आहे आज. आणि मामाचा मुलगा मुंबईमध्येच आहे ना. हां, मामाचा मुलगा पुण्यामध्ये असल्यामुळे त्याला सुट्टी भेटली नाही, जॉबला येतो. आणि त्यामुळं मामाला जावं म्हणून सांगितलं लग्नाला. आणि मामाने त्यांच्यासोबत मला घेतले आणि मी आपलं दाजींचा मग काळा घोडा घेतला आहे. तर आम्ही आत्ता आहे हिंगणगावमध्ये आहे ना मामा. आम्ही हिंगणगावमध्ये आणि इकडं मामा पायाला चिखल वगैरे लागलेला. कसं काय पाय धुवून आला नाही मामा? मामाच्या रानात जाताना पण जो रस्ता आहे नाही तो आपला कसा माळावरचा हायवे नाही तसा सेम तसाच आहे, फक्त तो जरा भरून घेतला आहे मुरुम टाकून. आणि बाकी मग काय, मग मामाचं पाय बघून तुम्हाला कळालंच असेल. तर मामा काय बोलायचं आहे तुम्हाला? नाही तर चालतंय. मग आम्ही आता निघतो आणि बघूया. मग बरेच दिवस झालं मी पण कुठं बाहेर गेलो नाही. आणि तसं पण पाऊस जरा चालू असल्यामुळं काय कामं पण एवढी होत नाही ती. मग यायचं जाऊन जरा फिरून तेवढं जरा मोकळी. बात यही सारी उमर जाए बीत मितवा, आगे आगे चले हम पीछे पीछे बीत मितवा. आणि असं गाण्याची तालाव आम्ही अंतर कापायला लागलो. वातावरण पण एकदम जब्बर झालेलं. फक्त पाऊस तेवढा येऊन एवढंच वाटत होतं. सातारा भागात निघालं का नाही लय भारी वाटतं. आता हे कुठला घाट आहे मला काय माहीत नाही आणि मामाला माहीत नाही. इकडे कधी आलाय का मामा तुम्ही? कधीच नाही. आता आलो आहे आम्ही रहिमतपूरमध्ये आणि मामाचा आहे उपवास. आणि मामामध्ये ते काय तर खायचं आहे. मग काय खायचं आहे सांगा मामा? इथं काहीतरी घेत आहे दुकानात, तेव्हा पलीकडं जाऊ पलीकडं. तर मामा आता केळं आणाय गेले ते उपवासाला खायला. सकाळी येताना काय खाल्लं नसल्यामुळं मागे. तर अशा तऱ्हेने मामा इथे बसले केळं खात. रस्त्याच्या कडेला गाडी आमची लावलेली आहे. नाश्ता कशाचा करायचं तर असलं करायचं, केळं खायची. तर मग आता निघालो आम्ही. रस्त्यावरनं गाड्या जात्या त्या आणि जातो आता आम्ही. इथनं किती 20 किलोमीटर राहिलं असेल. सातारा आहे ना, सातारा इथनं 20 किलोमीटर राहिले. आणि बघूया मग आता विषय काय माहीत आहे का, सगळं झालं आहे पण साताऱ्यात आता जायचं म्हटल्यावर जरा प्रॉब्लेमच आहे. माझ्याकडं लायसन नाही. घावलं म्हणजे अवघडच आहे. कसं होतं काय माहीत. मग घावलं तर काय करायचं? ट्रॅफिकवाल्याला घावलं तर काय करायचं? गाडी द्यायचं चालत जाय. काय गाडी द्यायचं चालत जाय. गाडी देऊन चालत जायचं? काय मामा जवळ मामा म्हणते ती गाडी देऊन चालत जायचं असं असतं कुठं. तर बघूया मग आता जातो आम्ही. शितना असं पुढं जाऊन जरा आत वळायचं आहे. मग ते भुईंज आलं आणि मामा म्हणते ते कोणी सांगितलं. मी बघितलं आहे मॅपमध्ये आणि मामा म्हणते कोणी सांगितलं. आपल्या दोघांशिवाय आहे का इथं कोण आता सांगायला? बसा. काय करायचं आता? 2 तास आहे की आता. लग्न कितीला आहे? लग्न आहे 2ला आणि आता वाजले ते 12 आणि आमच्याकडे अजून 2 तास आहेत. आता काय करायचं तेच काय कळून झालं. पोचलो आहे आम्ही बऱ्यापैकी. 1 किलोमीटर आहे नुसतं. अशा तऱ्हेने फायनली आम्ही स्वरा मंगल कार्यालयामध्ये पोचलेलो आहे. ते आमच्या समोरच आहे ते पहा. पण इथं कोण दिसत पण नाही एवढं. फॅमिली रेस्टॉरंट मल्टीपर्पज हॉल इकडं आहे. मामाच्या मुलाचा मित्र अजून घरामध्ये आवऱ्यावरी चालल्या आणि मामा पाठच येऊन बसले तिथं. आता इथं बघा कोण दिसतंय का? त्या इथं आता काही वेळानं भरपूर गाड्या असणार आहेत त्या पार्किंग लावलेल्या. आणि आत्ता कोणच नाही, आत्ता आम्हीच आहे फक्त. होय आता काय करायचं मामा? हां होय. हॉलचं गेट पण बंदच आहे आत्ता सध्या. तिकडे चालू आहे.
मग काय करूया आज जाऊन जेवायची वगैरे व्यवस्था असेल का? एवढ्या लवकर कुठले नसेल? तांदूळ टाकले. तांदूळ पडले असणार आधी पण असते ना का? की आत गेले तर काय करणार? बरं चला आज जाऊन बघूया. तर अशा तऱ्हेने आम्ही आज जाऊन बघतो आता जेवायची व्यवस्था आहे काय आहे. तर पाऊस होता का? हां पाऊस तिकडं आहे पाऊस. पावसामुळे निघालं. किती टायमिंग किती आहे लग्नाचं? लग्न नाही आज ही असतं पूजा. लग्न कालच झालं. हां हां पूजा. लग्न काल झालं? हो मग मामा म्हटलं लग्न आहे. नाही पूजा त्यात या की बरं. लग्न तिकडं होतं. तिकडं आपल्याला जास्त हे करता येत नाही ना. लग्न असं करून लग्नाला पोहोचलाच नसतं. रात्रभर पासून पळापळी झाली. मस्जिद आहे काय? हा हा मस्त. मामा काय जेवलं नाही ते. मी आपलं जेवलो आणि जेवून बसलो आपल्या असल्या टायरावर बाहेर. त्या मामाच्या मुलाच्या मित्राची वाट बघत. एक नंबर स्वभाव आहे गाड्याचा. काय बोलणं मामा असं म्हणणं तुमच्या लग्नाचा कार्यक्रम होता असं मामा म्हटलं, पण लग्नाचं नव्हतं, त्यांची काहीतरी पूजा होती आणि मामानं गंडी स्कीम केली आहे आमच्यावर. लग्नाचं आहे म्हणून आणले. आता दुसरी गोष्ट आमचं ठरलं आहे काय, इथनं महाबळेश्वरला जायचं. महाबळेश्वर इथनं आहे 46 किलोमीटर आणि मामा म्हणते की चला जाऊया. तर आम्ही निघालो आता महाबळेश्वरला.